आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात. पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात. सावरकर आमच्यासाठी वंदनीय आहेत, त्यामुळे सावरकर आणि नेहरूंवरील चिखलफेक थांबवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तर प्रत्युत्तर म्हणून पंडित नेहरूंवरती टीका करणं योग्य नसल्याचं राऊत म्हणाले. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण गोमाता नगरमधील सदनिकांवरून किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांविरोधात केलेल्या तक्रारीची एसआरएने दखल घेतली आहे. त्यानुसार आता एसआरएने त्या 4 सदनिका खाली करण्याचा निर्णय घेतलाय. पवनराजे मित्रमंडळाचे संस्थापक श्यामभाऊ मुरलीधर कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती सडकून टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर हे नाटकी असल्याचा आरोप करत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसंपर्क अभियान तालुक्यात सुरू केलंय. यावेळी पहिल्यांदाच सभेत त्यांनी खडसेंवरती जोरदार हल्लाबोल केला. पैठणची सभा आटपून सुषमा अंधारे या औरंगाबादकडे गेल्यानंतर ढोरकीन इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद पैठण मार्गावरती गोमूत्र शिंपडण्यात आलं. महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना सभेत बोलण्याची संधीच मिळाली नाही. सुषमा अंधारे यांचं भाषण संपताच नागरिकांनी खुर्च्या सोडल्या. यावर खैरे यांनी प्रतिक्रिया देत जनता एवढा वेळ झाला तरी आमच्यासाठी थांबली, यासाठी नतमस्तक होऊन जनतेचं आभार मानल्याचं म्हटलंय. पाचोरा तालुक्यातील डांबुर्णी येथील संतोष परदेशी तंटामुक्ती अध्यक्ष आणि 7 ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. यावेळी सुमारे 60 जणांनी पक्षप्रवेश केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. तर तरडोली इथं पुरंदर उपसा सिंचन योजनेचे ते भूमिपूजन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावरती बदनामी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत आणि 100% खर्च करावा असे निर्देश देण्यात आले. राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला शेगावमधून सुरुवात झाली आहे. यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय. आज सायंकाळी शेगावातील भस्ताम या ठिकाणी सायंकाळची कॉर्नर सभा होणार आहे आणि यानंतर भेंडवळ या ठिकाणी यात्रेचा मुक्काम असेल. मुंबईतील 388 म्हाडा इमारतींमध्ये 38,000 मुंबईकर धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. त्यांच्या पुनर्विकासाचा आणि जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त 14,000 इमारती पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे. या 2 प्रमुख मागण्यांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लालबागमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. सीएसएमटी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाण पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेवरती तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार असून अनेक मेल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळे राज्य सरकारनं ती बंद करून त्या जागी इतर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्यभरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब आहे. खराब हवेमुळे सर्दी खोकला आणि घसादुखीच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. उल्हासनगर शहरातून उघड्या गाड्यांमधून कचऱ्याची वाहतूक केली जाते, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. संबंधित ठेकेदारांवरती कारवाईची मागणी आता केली जाते. पुण्यात अनधिकृत 4 रूफटॉप हॉटेल्सवरती पालिकेनं कारवाई केली आहे. लोहगाव विमाननगर परिसरातील 4 हॉटेल्सवरती कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमधील 14 ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन 44 नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. 44 पैकी 24 ग्रामपंचायतीवरती महिला राज राहणार आहे. नंदुरबारमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या सभेत कामांना मंजुरी देण्यावरून यावेळी वाद झाला.
वाशिम जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणुकीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे। येत्या 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल, तर 7 डिसेंबरला अर्ज मागे घेता येणार असून याच दिवशी निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। सध्याचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग समजलं जातं, मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी पोस्टकार्डचा वापर केला जातोय। धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या रिक्त जागांवरील सदस्यांची निवड करण्याचा विषय सर्वसाधारण सभेत गाजलाय। ऐनवेळेस निवडणुकीचा विषय तहकूब केल्यानं विरोधकांनी यावरती आक्षेप घेत गदारोळ केला आणि सदस्य निवडीसाठी आत्ताच निवडणूक घ्यावी अशी मागणी मवियाच्या सदस्यांनी करत अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये तापमानात घट झाली आहे। महाबळेश्वरचं तापमान तब्बल 11 अंश सेल्सिअस तर वेण्णालेक परिसरात 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये गर्दी केली आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली असून निफाडचा पारा 8.5 अंश तर नाशिकचा पारा 11.2 अंश सेल्सिअसवर गेला आहे। औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे। आमखास मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर पैशांची उधळण झाली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। रत्नागिरीतून गणपतीपुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। पैठण शहरातील 14 वस्त्यांच्या नावात आता बदल होणार असून जातीय नावं काढून राष्ट्रपुरुषांची नावं दिली जाणार आहेत। नगर परिषदेचा ठराव आता पारित करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यात 55 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि 295 पोलीस नायिकांना हवालदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या बढतीचे आदेश काढले। महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख जाहीर झालेली नाहीये। अशातच कोल्हापुरात कुस्तीगीर परिषदेची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे, त्यामुळे राज्यभरातील कुस्तीगीरांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय। पॉवर ब्लॉकमुळे आज आणि उद्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। यात गोंदिया मार्गे जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्या असून त्यात मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस, मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस यासह इतर गाड्यांचा समावेश आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि मस्जिद बंदर या 2 रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे मराठवाड्याशी संबंधित असलेल्या 12 रेल्वे गाड्या आज आणि उद्या बंद राहतील, याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे। खासदार सुषमा भामरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाबाबत त्यांनी चर्चा केली। धुळे नरडाणा रेल्वे मार्गाच्या अधिग्रहणानंतर धुळे मनमाड रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचं काम सुरू होणार असल्याचं यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हरिनामाच्या गजरात आळंदीत साजरा होतोय। दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी इंद्रायणी स्वच्छतेचा प्रकल्प हाती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। अहमदनगरमध्ये वीज बिल बचतीसाठी पालिकेनं एलईडी पथदिवे लावण्याचा प्रकल्प हाती घेतला। प्रत्यक्षात मात्र संबंधित कंपनीनं योग्य बल्ब वापरलेच नसल्याचं समोर आलंय। असं असतानाही संबंधित कंपनीवरती कारवाई केली जात नाहीये। मुक्ताईनगरमध्ये भाजीपाल्याचा दर घसरलेला आहे। पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी घसरण झाली आहे, तर वांगी 40 रुपये किलोवरून 25 रुपये किलोने विकली जात आहेत। धुळे जिल्ह्यात 2 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड करण्यात आली आहे, मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाले। शेतात कापूस जास्त दिवस राहिल्यास चोरीची भीती देखील निर्माण झाली आहे। भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी इथं कृषी केंद्राला आग लागली। या आगीत 12 लाख रुपयांचं साहित्य भस्मसात झालंय, तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील शिरसाडी धरणाचं पाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीये, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। अशातच शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी कालवे दुरुस्त करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत उस्मानाबाद दौऱ्यावरती आहेत। परंडाभूम या तालुक्यांना ते भेटी देत आहेत। ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत, तर तुळजाभवानीचं दर्शन घेत मंदिर परिसराचा आढावा देखील घेणार आहेत।
वाशिम जिल्ह्यात 68,000 हेक्टरवरती हरभऱ्याची पेरणी करण्यात आली असून हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चला जाणूया नदीला या अभियानाद्वारे थांब नदी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करून जनजागृती रॅली काढण्यात आली. खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यावेळी उपस्थित होते. लोणावळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. लोणावळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं. पुतळ्यावरती पंचामृत तसंच दुधानं यावेळी अभिषेक घालण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडस यांनी जामनेरमध्ये बंजारा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक झालाय. खडस यांनी बंजारा समाजाची माफी न मागितल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नंदुरबारमधून जाणाऱ्या शेवाळी नतरंग महामार्गाची शहादा शिरपूर दरम्यान दुरावस्था झाली आहे. वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही दुरुस्ती न झाल्यानं ग्रामस्थांनी 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आंदोलनाचा इशारा दिलाय. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या गेवराईत ही घटना घडली असून रामेश्वर लोणकर असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. नाशिकमध्ये अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. मद्यधुंद चालकानं वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली आहे. यात 3 ते 4 जण जखमी झाले असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. महाड MIDC मधील श्रीहरी केमिकल्स कंपनीमध्ये झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय. प्रदीप खेराडे असं या कामगाराचं नाव आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये डिवाइन केमिकल कंपनी स्फोट झाला होता. यात गंभीररित्या भाजलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विपल्य मंडल असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. गोतस्करीतून झालेल्या मारहाण प्रकरण भंडारा जिल्ह्याच्या अंधळगाव ठाणेकरांना भोवलेलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानींनी 2 ठाणेकरांना निलंबित केलंय. तलावावरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा तलावात बुडून मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी इथंही धक्कादायक घटना घडली आहे. राजकुमारी नेवारे असं या 30 वर्षीय महिलेचं नाव आहे. बीडच्या धारूर शहरात अवैध गुटखा माफियांवरती कारवाई करण्यात आली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला 1,15,000चा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपी लहू लक्ष्मण कसबेला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदियात आंबेडकर चौक परिसरात बेवारस दुचाकी आढळून आली होती. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दुचाकी मालकाचा शोध घेऊन त्याला दुचाकी परत केली आहे. गोंदियातल्या डाक मुख्यालयाजवळील RPF क्वार्टरमधून 2,02,000 रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,83,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरती एका कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचं नाव संजय कारले असून सदर व्यक्ती यशवंत नगर तळेगाव दाभाड इथला रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. कोचीमध्ये नाल्यात पडलेल्या 3 वर्षीय मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलाय. मुलगा नाल्यात वाहून जाऊ नये म्हणून त्याच्या आईनं मुलाला पायाने धरून ठेवलं. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. केंद्र सरकारनं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षक विधेयकाचा मसुदा जारी केलाय. या अंतर्गत सरकार डेटा संरक्षक विधेयक तयार करणार आहे. ग्राहकाच्या वैयक्तिक डेटाच्या गैरवापराबद्दल सरकार गंभीर आहे आणि ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा वापरणाऱ्या कंपन्यांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दिल्लीसह उत्तर भारताचा पारा घसरू लागलाय. दिल्लीतील सफदरजंग हवामान केंद्रावरती 9.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. थंडीच्या मोसमातला आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी स्तर आहे. ट्विटरचे नवे मालक जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायची की नाही हे ठरवण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यांचे आगाऊ वेतन घेऊन कंपनीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमान देशाचं प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्टेडियममध्ये बिअरची विक्री करण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे, असं फिफानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे बरोबर शुक्रवारी मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला। या निमित्तानं पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला आमिर खानसह संपूर्ण कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली। अभिनेता बालकृष्णा यांचा 10 का धमकी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय। तेलुगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत हा सिनेमा फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित होईल। अभिनेता पंकज त्रिपाठी हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे। मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए या सिनेमात पंकज अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारेल।